राम राम मंडळ. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की शनिवारी बाजारातून बटाटे आणले होते. त्या बटाट्याचं आहे ना आज आहे ना पापड्या करायच्या होत्या. तर मित्रांनो आहे ना या पापड्या करायसाठी ना एक ते सोऱ्या टाईप एक मशीन असतं, पंचिंग मशीन. तर ते काही आपल्यापाशी नव्हतं आणि कोणाकडे भेटलं पण नाही. तर मग मला एक आयडिया आली डोक्यामध्ये. मी हे बघा या अशा प्रकारे एक प्लेट घेतली आणि आपला एक पाट घेतला आणि त्यावरती दाबून या पाण्यामध्ये टाकून आता ते मशीनमध्ये पण असं त्या सोऱ्यामध्ये टाकावं लागतं आणि वरून पंच करावं लागतं. तसंच मी काय केलं, वरून फक्त प्लेटनं अशा गोलमध्ये पंच केलं. हे बघा कशा प्रकारे एकदम गोलमध्ये आपली पापडी तयार झालेली आहे बघा बटाट्याची. तर तुमच्याकडे पण ते पापड्या बनायचं नसेल ना तर माझी आयडिया एक वेळेस नक्की यूज करून बघा. याने पण खूप फास्ट पापड्या बनवल्या जातात. तर आता हे बघून माझे काही मित्र म्हणत असते बघ तू लव्ह मॅरेज केलं तर बायकोचे कसं पुढं पुढं करतोय. तर तसं काही नाही बरं का मित्रांनो. मी लग्नाच्या पहिले सुद्धा आईला मदत करू लागत होतो. बटाट्याचे पापड्या असो, चिप्स असो किंवा मग पापड असो, यामध्ये मी पहिल्यांदा सुद्धा घरकामामध्ये आईला मदत करू